मराठी न्यूज इंडस्ट्री मधलं अँकर बनायचं आहे तर तुम्हाला महाराष्ट्र व्यापायचा आहे ना. सो विदर्भ ऍक्सेंट तुम्ही वापरून बोललात तर कोकणातल्या माणसाला कळेलच का. व्हॉइस कल्चर म्हणजे नेमकं काय? कोणत्याही पुरुषाला मला हा आवाज माझा कधीच नसला पाहिजे असा एपीजे अब्दुल कलामांचा मूळ आवाज. एपीजे अब्दुल कलाम भाषण द्यायचे, एक दीड 2 तास मेस्मराइज होऊन लोक बसलेली असायची. त्या आवाजाचा त्यांना तोटा झाला का? नाही, ऍब्सोल्युटली नाही. त्या आवाजाचा फायदाच झाला त्यांना. एखाद्या व्यक्तीचा आवाज आणि आत्मविश्वास याच्यातला काही संबंध आहे का? भावना आणि व्यक्तिमत्व हे तुमच्या आवाजातून दिसतं आणि त्याचा सखोल अभ्यास म्हणजे व्हॉइस रीडर्स असतात की फक्त 2 मिनिटं काय तो व्यक्ती बोलतोय बाजूला त्याच्यावरून त्याची अख्खी लाईफ हिस्ट्री काढू शकतात. आनंद मधले अमिताभ बच्चन आणि केबीसी मधले अमिताभ बच्चन, ही हॅज ट्यून्ड हिज व्हॉइस लेटर ऑन. सो तो व्हॉइस बॉक्स रियाजानी तुम्ही तसा ट्यून करू शकता. आणि आवाजातल्या ज्या त्रुटी आहेत, अडथळे आहेत, ते शारीरिक असतात नेहमीच की भावनिक पण असू शकतात? कॉन्फिडन्स नसलेला माणूस बोलत असेल त्यावेळेला ते कळतं, जाणवतं. ओव्हर कॉन्फिडंट माणूस असेल तो बोलत असलेला सुद्धा कळतं. खूप वर्ष ट्राय करत असलेले काही रिपोर्टर्स अँकर बनण्यासाठी जे काही कारणास्तव बनत नव्हते असे लोक बनलेले आहेत. नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा वार्तालाप जंक्शनमध्ये तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वार्तालाप पॉडकास्टमध्ये आपण एका अत्यंत वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. व्हॉइस कल्चर आणि होलिस्टिक हिलिंग. आपला आवाज हा फक्त बोलण्यासाठी नसतो, तर तो आपल्या भावना, विचार, आत्मविश्वास आणि संपूर्ण व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतं. अनेक वेळा लोक शरीरावर काम करतात, पण आवाज आणि त्यामागील ऊर्जा समजून घेत नाही. या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत संवाद हिलिंग आर्टचे ऋषभ गोखले. संगीत, ध्वनी, व्हॉइस कल्चर आणि विविध हिलिंगचे प्रकार यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवण्याचं काम केलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या विशेष आणि इंटरेस्टिंग संवादाला. नमस्कार ऋषभ दादा, आजच्या या वार्तालाप जंक्शनवरती या पॉडकास्टमध्ये तुझं मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू. आणि मला खात्री आहे की आजचा पॉडकास्ट माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि तो नक्कीच आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे. या पॉडकास्टची सुरुवात मी ह्या प्रश्नाने करीन की संवाद हिलिंग अँड आर्ट ह्याबद्दल तू काय सांगशील आणि ह्याच्यासाठीची जी प्रेरणा आहे ती तुला कुठून मिळाली? ओके, आपण अशा गोष्टीमध्ये ऐकतो ना तशा स्वरूपात व्हेरी लॉंग टाइम अगो, फार पुरुषांपूर्वी अशी ही कथा ऍक्च्युली चालू होते की माझ्या आईचं हे ऍक्च्युली सगळं स्वप्न आहे आणि डॉक्टर मंजिरी गोखले जिचे पॉडकास्ट 2 झालेले आहेत इथे, तर तिने खूप वर्षांपूर्वी रेकी, व्हॉइस कल्चर ह्या मार्फत हा प्रवास चालू केलेला होता. सर्वात सुरुवातीला स्वतःच्या नावाने करायची ती मंजिरी गोखले, नंतर डॉक्टर मंजिरी गोखले झालं, मग म्युझिकल लहरी म्हणून ह्या नावाने करायची. ओव्हर टाईम ते संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग ह्या नावाने ट्रस्ट फॉर्म झाली आणि त्या ट्रस्ट थ्रू सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत होतो. आमच्या इथे आता संवादमध्ये असंख्य मॉडॅलिटीज आहेत, म्हणजे रेकी असेल, पास्ट लाईफ रिग्रेशन असेल, फॅमिली कॉन्स्टिलेशन्स असेल, व्हॉइस कल्चर जे मी घेतो, साऊंड हिलिंग आहे, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, टॅरो आणि अशा असंख्य, म्हणजे जवळजवळ 15 ते 20 वेगवेगळ्या मॉडॅलिटीजवर ज्याला आपण नॉन मेडिकल हिलिंग प्रॅक्टिसेस म्हणतो, अशा सगळ्या नॉन मेडिकल हिलिंग प्रॅक्टिसेसमध्ये कार्यरत आहोत. आई आता 70कडे आलेली आहे आणि आईचं मनापासून हे आहे की मी बाहेर पडणार आहे याच्यात. ओव्हर द इयर्स त्यांनी बरेच हिलर्स ट्रेन केलेले आहेत. सो प्रत्येक मॉडॅलिटीमध्ये 2-2, 3-3 हिलर्स संवादमध्ये आहेत कार्यरत. सो तिला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे आणि ती ट्रस्ट मॅनेज करणं वॉज अ बिग टास्क. सो ट्रस्ट डिझॉल्व्ह केली आणि देन शी वॉज लाईक की तुम्ही कोणीतरी आता ही धुरा पुढे नेली पाहिजे. आणि मग सगळ्या हिलर्सचं आणि तिचं सुद्धा नॅचरली हे होतं की तू कर म्हणून. तू आउटगोईंग आहेस, बोलता येतं तुला लोकांशी आणि हे ते, आणि क्रिएटिव्ह आहेस, सो यू कॅन टेक इट 1 स्टेप फर्दर. कारण आतापर्यंत कसं होतं की वर्ड ऑफ माउथनी सगळं संवाद चालू होतं आणि हिनी म्हणजे माझ्या आईनी ऍक्च्युली हे कार्य म्हणून हातात घेतलेलं होतं. जिथे
लोक पास्ट लाईफ रिग्रेशनच्या याच्यासाठी 5-5, 10-10 हजार रुपये पर सेशन चार्ज करायचे, ते माझी आई तिने 500 रुपयापासून चालू केलेलं. आणि ते सुद्धा तिला लोकांनी सांगितलेलं की अगं तू फुकट नको करूस, काहीतरी चार्ज करत जा, लोक एवढं करतात. हील इंडिया नामक एक उपक्रम होता आमचा, जो कम्प्लिटली फ्री असायचा. सो अशा याच्या थ्रू पण ओव्हर टाईम एक आम्हाला लक्षात आलं, आईला ते चालतं कारण तो तिचा स्वभाव आहे, पण आम्हाला इतर लोकांना लक्षात आलं की याचा फायदा पण वाईट पद्धतीने लोक घेतात. आणि ते खरोखर ज्याच्यापर्यंत पोचायला पाहिजे तिथपर्यंत पोचत नाही. सो त्याला थोडंसं कमर्शियल स्वरूप आता द्यायचा प्रयत्न केलाय. कमर्शियल इन द सेन्स ॲक्च्युली हार्डकोर कमर्शियल ज्या पद्धतीने सगळीकडे घेतात ह्या सगळ्या गोष्टी, तसं नाही आहे. अजूनही तिच्याच मूळ गाभ्याला अनुसरून सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याला एक ऑर्गनायझेशन आणि काय म्हणू एक कंपनी स्टाईल त्याला स्वरूप द्यायचं होतं. प्लस आता मी ते करणार आहे असं झालं. सो माझी मीडियाची बॅकग्राऊंड आहे अख्खी. सो मग दोन वेगळे. आणि मी आता परत फ्रीलान्सिंग चालू केलेलं आहे. सो आय वॉन्टेड टू फॉर्म अ कंपनी ऑफ माय ओन. मग ह्या दोन्ही गोष्टी एकत्र मर्ज करून की संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंगच्या ऐवजी संवाद हिलिंग अँड आर्ट, की त्याच्यात हिलिंग पण आलं आणि आर्ट पण ह्याच्या अंडर तुम्ही सगळं काही हे करू शकता. सो माझ्या मीडिया ऍक्टिव्हिटीज सुद्धा त्याच्यामध्ये येतात. आणि ही प्रोप्रायटरी आता फॉर्म केलेली आहे संवाद. सो ह्याचा बेस जो आहे तो मी शाळेत असताना ट्रेस होतो, जिथे मला बिलकुल तेव्हा या सगळ्या ह्याच्यात इंटरेस्ट नव्हता. बट इव्हेंच्युअली आता ते संवाद माझ्याकडे आलेलं आहे अँड आय एम हेडिंग इट, असं झालेलं आहे. त्याचा तुम्ही खूप मोठा वटवृक्ष सुद्धा कराल. इनफॅक्ट Yes, आहेच, पण अजून त्याला तुम्ही ग्रो कराल ह्याची आम्हाला Sure, खात्री sure. आहे. मंजिरीताईंशी आत्ताच तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे प्रेक्षकांनी पण ते पॉडकास्ट बघितलेले आहेत. तर त्याच्यात गप्पा मारताना आणि तुमच्याकडनं माहिती मिळाली तर ह्यातनं असं समजतं की तुमचं जे कौटुंबिक जीवन आहे त्याला एक आध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेली आहे, एक सोनेरी किनार लाभलेली आहे. तर त्या आध्यात्मिक पार्श्वभूमीचा तुमच्या कामावरती कशा पद्धतीने परिणाम होत गेला? फ्रँकली सांगायचं तर लहान असताना हे सगळं मला आवडायचं नाही. माझे आजोबा हे मोठे फिलॉसॉफर होते. अरे वा. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांचा पास्ट लाईफ रिग्रेशन पास्ट लाईफ ह्याच्यावरती प्रचंड अभ्यास होता. त्यावर त्यांचं पुनर्जन्माचे गूढ म्हणून पुस्तक एक आहे. त्याबरोबर अष्टांग योग यावर त्यांचा प्रचंड अभ्यास होता. त्याच्यावरचं पुस्तक आहे, त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. सो हे आजोबांकडून होतंच आणि आम्ही लहानपणापासून ते बघतच होतो. आजोबांकडे इतके लोक यायचे, हे यायचे. पण लहान असताना अनफॉर्च्युनेटली म्हणजे आता असं होतं ना की त्यावेळेला ते कळलं असतं तर किती चांगलं झालं असतं की आपल्याला एवढा मोठा तो वारसा मिळतोय हे, की त्यावेळेला अरे आले आबांकडे ते, अशा ह्यानी आम्ही सगळे बाजूला व्हायचो. पण ते संस्कार घडतच होते. तुम्हाला कितीही ते आवडत नसलं, नकळत ते संस्कार घडतच होते. त्यानंतर माझी आई आणि मावशी ह्या दोघी परत ह्या क्षेत्रात आल्या. संवाद सेंटरमध्ये मगाशी सांगायचं राहिलं, संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग आधी जे होतं त्यामध्ये माझी मावशी संजीवनी जोहारी हिचा प्रचंड मोठा वाटा, म्हणजे आईच्या हातात हात धरून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. सो मावशी असेल, आई असेल, ह्या दोघी ह्याच क्षेत्रात होत्या. आणि माझ्या कॉलेजनंतर वडील पूर्णपणे अध्यात्म या क्षेत्रात शिरलेले आहेत. आणि आज म्हणजे बाबा खूपच वेगळ्या लेवलला आध्यात्मिक याच्यावर गेलेले आहेत. जरी त्यांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस असला आणि हे असलं तरी सुद्धा ती दोन गोष्टी त्या सुंदररित्या मॅनेज करतायत. सो हे सगळं खूप लहानपणापासून माझ्यावर ते संस्कार होतच होते. आणि मला इंटरेस्ट असायचा ह्या सगळ्यात, नसायचा असं नाही. कॉलेजमध्ये असताना कारण माझा एका प्रोजेक्टचा विषय होता, म्हणजे मी कॉम्प्युटर्स केलेलं होतं त्यावेळेला, पण तरीसुद्धा एका इयरच्या फायनल प्रोजेक्टसाठी एनी टॉपिक अंडर द सन असं आम्हाला सांगितलेलं होतं. सो मी त्यावेळेला सायन्स ऑफ गॉड हा विषय निवडलेला होता, की व्हॉट इज गॉड आणि इज द सायन्स बिहाइंड इट, की गणपती देव आहे का गणपती तत्व आहे, मग तत्व असेल तर का, तो आकार का, हे का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. आणि त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा माझं आजोबांशी बोलणं झालं सेकंड इयरमध्ये मी असताना. एवढी वर्ष म्हणजे 18-19 वर्ष
त्यांच्या सान्निध्यात राहून सुद्धा कधीही त्यांच्याशी ह्याविषयी काही असं बोललेलो नव्हतो. आणि तेव्हा ते किती गूढ आहे सगळं आणि किती डीप आहे ह्या सगळ्या गोष्टी रिअलाईज झाल्या. कारण माझ्या उथळ कल्पना होत्या, म्हणजे होत्या, स्ट्रॉंग कल्पना होत्या, पण उथळ कल्पना होत्या, पण त्याच्या डीप जाण्यामध्ये यांनी मदत केली. नंतर आईनी ऍक्च्युअली पिना मारत मारत तू हे कर रे, तू हे कर रे, तू हे कर रे, तुला जमेल, तुला जमेल, तुला जमेल असं करत मला या क्षेत्रात आणलं. आणि लोकांकडून पण फीडबॅक तसाच मिळतो, विच इज स्वतःची बढाई करणं अशा याने नाही, पण लोकांकडून फीडबॅक तो मिळतो. आणि मग मला हे होतं की हा, तिने बघितलेलं होतं हे माझ्यात मे बी, जे मला कळत नव्हतं. आणि माझं दुसरं क्षेत्र जे आहे ते म्हणजे कम्प्लिटलीच विचित्र आहे. मी इलेक्ट्रॉनिक न्यूजमध्ये होतो. सो जिथे एके ठिकाणी नॉईज आणि एके ठिकाणी सायलन्स, अशा दोन गोष्टी मॅनेज करणं वॉज अ बिग टास्क. आणि हा, मला आता बोलता बोलता हे आठवलं की ठाण्यात घंटाळी मित्रमंडळ आहे, त्यांचा योगाचा डिप्लोमा कोर्स तो खूप पॉप्युलर आहे. ओव्हर द इयर्स खूप लोकांनी केलेला आहे. पण मी, आई आणि बाबा असे आम्ही तिघांनी एकत्रित 2001 साली एनरोल केलेलं, 2001 का 2002 साली एनरोल केलेलं होतं. आणि तिथपासून ऍक्च्युली ते सुद्धा परत कंपल्शन म्हणून केलेलं होतं. पण त्याच्यातून मला नॉलेज एवढं प्राप्त झालं की ते करत असताना सुद्धा मी कटकट करायचो की कशाला हे मला केलंय, मी आता कॉलेजमध्ये आहे, कुठे मी करायचो. पण आता रिअलाइज होतं की यार ते गरजेचं होतं त्यावेळेला करणं, की आत्ता जो मी आहे तो ह्या सगळ्या वाटचालीमुळे आहे. मला कळलं नसेल आधी हे, तरी सुद्धा त्या वाटचालीमुळे आज मी जो आहे तो आहे. आणि सो ह्याचा प्रचंड फायदाच फायदा झालेला आहे. मला आधी कळलं नाहीये कधी. अनफॉर्च्युनेटली तेव्हा कळलं असतं तर इट वुड हॅव बीन गुड. पण ठीक आहे, आता मला ते जाणवतं आहे. तसं तू इतकं मनापासून बोलतोय, खरं तर तुझ्याशी गप्पा सुरू झाल्यापासून मला असं वाटतं एक ज्ञानाचं भंडार माझ्या समोर बसलेलं आहे, अनुभवांचं बोलू शकतेस ते तू. किती लुटता येईल ते आज आपण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून लुटणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे व्हॉइस कल्चर. Yes. तर त्या विषयाच्या बाबतीतही आपण बोलतोय, तर त्याच्याबद्दल एक्झॅक्टली काय सांगशील? व्हॉइस कल्चर म्हणजे नेमकं काय? व्हॉइस कल्चर, आपण कल्चर म्हणतो म्हणजे झाडांच्या बाबतीत हा खूप वापरला गेलेला शब्द आहे की प्लांट्स कल्चर करावी लागतात. सो त्याचं संगोपन करायचं आणि मग ती कुठेतरी नेऊन चांगल्या मातीत तुम्ही पेरलीत की त्याचं सुंदर झाड बनतं. सो व्हॉइस कल्चर इज बेसिकली कल्चरिंग युअर व्हॉइस. सो त्या आवाजाचं तुमच्या संगोपन करायचं आहे, त्याला प्रेमाने वागवायचं आहे. लहान मुलावर आपण जसे संस्कार करतो तसे संस्कार त्या आपल्या आवाजावर करायचे आहेत. ह्याच सगळ्या ह्याला बेसिकली व्हॉइस कल्चर असं म्हणतात. आणि मग त्याच्यात विविध गोष्टी येतात, म्हणजे आपण व्हॉइस एक्सरसाइजेस म्हणतो. आता माझ्याकडे जे येतात लोक, त्या ह्याच्यासाठी मी व्हॉइस कल्चरमध्ये श्रवण आणि श्वसन ह्या दोन गोष्टींना प्रचंड जास्त महत्व देतो. आणि 1/3 महत्व हे ऍक्च्युअल ह्या भागावर असतं. बाकी सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की तुमचा आवाज सुंदर कसा व्हावा, आणि आमच्या संस्थेचं जे नाव आहे संवाद, संवादासाठी उत्तम आवाज तुमचा कसा झाला पाहिजे, दॅट इज व्हॉइस कल्चर. अगदी बेसिक सांगायचं तर. ऍक्च्युली ना, माझा एक मित्र आहे, म्हणजे आता तुझ्याशी बोलताना मला ही गोष्ट आठवली आणि मला ते विचारायचं आहे. त्याच्याशी कधी पण तू बोलशील ना, कधी पण समोरासमोर तर ठीक आहे, पण तो जेव्हा फोन उचलतो ना, त्याचा एवढा घाणेरडा आवाज येतो ना समोरून की असं वाटतं की अरे नको, ह्या आवाजच ऐकायला नको. पण हे जे असे नैसर्गिक आवाज, जी दैवी देणगी आहे, देवानी ते जन्मजात दिलेलं आहे, असे आवाज सुद्धा ह्याच्यानी बदलू शकतात का? मुळात तुमचा आवाज समजा खरंच खूप खराब असेल, काही एखादी क्वालिटी असते, सो तुम्ही फिजिक्स नाही चेंज करू शकत, अॅनाटॉमी नाही चेंज करू शकत तुमची. हा व्हॉइस बॉक्स आहे, हा तुम्ही जन्माला येता तुम्ही त्याच्यात थोडेसे बदल करू शकता. ओके. पण पूर्णपणे बदललाय असं करता येऊ शकतं. त्याच्यासाठी साधना स्पिरिच्युअल लेव्हलच्या आहेत, पण किंवा कम्प्लीट मेडिकल याच्या थ्रू ऑपरेशन्स करून आणि हे करून तुम्ही करू शकता. पण नाहीतर नाही, म्हणजे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत आवाजाचे. जसं आता मला खूप लहानपणापासून माझा आवाज असा अमिताभ बच्चन सारखा बेसी पाहिजे होता आणि हे ते असा मला हवा होता तो आवाज. आणि मी ऍक्च्युअली मध्यंतरी एक काळ असा बोलायचो लोकांशी, पण माझा तो नाहीये आवाज. आणि नंतर मला ते रिअलाइज झालं की मी कितीही प्रयत्न केला तरी तो बेस माझ्या आवाजाला नाही मिळू शकणार आहे कधी. ओके. सो
ते रेस्ट्रिक्शन आहे. आय हॅव टू ऍक्सेप्ट दॅट रेस्ट्रिक्शन. पण म्हणून तुम्ही प्रभावी नसू शकता का? नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, हे माझं सगळ्यांना सांगतो मी उदाहरण, कोणत्याही पुरुषाला मला हा आवाज माझा कधीच नसला पाहिजे असा APJ अब्दुल कलामांचा मूळ आवाज. बायकी आवाज, हाय पिच्ड आवाज, जो पुरुषांना बिलकुल नको असतो. आणि कधीही जनरल कोणाला बोलताना आपण ऐकलं कोणत्याही पुरुषाला ह्या आवाजात, तर पहिला एक निगेटिव्ह पॉइंट आपण देऊन टाकतो त्या माणसाला. APJ अब्दुल कलाम भाषण द्यायचे, 1-1, 1.5-1.5, 2-2 तास मेस्मराईज होऊन लोक बसलेली असायची. त्या आवाजाचा त्यांना तोटा झाला का? नाही, ऍब्सोल्युटली नाही. त्या आवाजाचा फायदाच झाला त्यांना. सो ह्याच्यामध्ये आम्ही जे होलिस्टिक साऊंड म्हणून कन्सेप्ट आहे, सो फक्त घसा नाही, आवाज म्हणजे फक्त हा आवाज नाही, त्यावर तुम्हाला मग रेस्ट्रिक्शन्स एकदा तुम्हाला कळले तुमच्या व्हॉइसचे, की नंतर त्या आवाजावर तुम्ही मेहनत केलीत ना, तर तो संवादासाठी प्रभावी आवाज होऊ शकतो. खर असलेला पण आवाज संवादासाठी चांगला असू शकतो. आता याच्यात राजपाल यादवचं समजा उदाहरण घेतलं, म्हणजे फिल्म्सच्या ह्याच्यात, त्याचा आवाज कसा आहे, तो असा अपिलिंग, जनरल बोलायला गेलं तर अपिलिंग नाहीये, पण तो माणूस अपिलिंग होतो. त्यांनी त्या पद्धतीने ते सगळं मोल्ड केलेलं आहे. अमिताभ बच्चन फॉर दॅट मॅटर, रियाजानी काय होऊ शकतं? अमिताभ बच्चन, आनंद मधला अमिताभ बच्चन आठवला ना, तो आवाज आठवून बघ तू, म्हणजे तू बघितला आहेस का? हा, तो एकदम असा नरडी स्टाईल, कॉलेज गोईंग नरडी मुलं असतात तशासारखा तो आवाज होता. तो बागबान सारख्या मूवीपर्यंत त्या माणसानी आणि KBC सारख्या ह्याच्यामध्ये ते जे ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे ते रियाजानी केलेलं आहे. आता म्हणजे अमिताभ बच्चन यांचा हा जो आवाज आपण ऐकतो तो रियाजानी त्यांना प्राप्त झालेला. रियाज आला कोणत्याही क्षेत्रात, आणि रियाज म्हणजे बेसिकली काय, अभ्यास आणि प्रॅक्टिस म्हणजे रियाज. कुठलंही क्षेत्र असो, रियाजाला पर्याय नाही. रियाज नाही केलात तर मूळ जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही देऊ शकाल लोकांना, पण रियाजानी ते वृद्धिंगत करता येऊ शकतं. जे नाही, रियाज नाही केला तर ते नाही होणार. आणि रियाज नाही केला तर मूळ जे आहे ते सुद्धा स्लो अँड स्टडी फेड व्हायला लागतं. कितीही सुंदर झाड असेल तुमच्या घरी, कुंडीत तुम्ही पाणी त्याला नाही देत राहिलात, तुम्ही खत नाही घालत राहिलात, तर ते एक दिवस मरणार आहे झाड. सो प्रत्येक गोष्टी, प्रत्येकच तुमची क्वालिटी ही डाऊनवर्ड डिरेक्शन मध्येच असते. तुम्ही त्याचा वापर करायला सुरुवात केली आणि त्याचं संगोपन केलं, रियाज केलात, तर ते वृद्धिंगत होत जाणार आहे. सो तुझ्या त्या मित्राचा आवाज असा डायरेक्टली हे असला तरी सुद्धा, इफ इट इज अ रेस्ट्रिक्शन, मे बी इट्स नॉट अ रेस्ट्रिक्शन, की सो यू हॅव टू आयडेंटिफाय इट, की हे रेस्ट्रिक्शन आहे का, ही लिमिट आहे का माझ्या आवाजाची. जर तसं असेल तर मी आता जे सगळं काही बोललो ते, जर ते रेस्ट्रिक्शन नसेल तर माझ्याकडे पाठवते. नक्कीच नक्कीच. आणि ना तुझ्याशी गप्पा मारताना वारंवार एक शब्द मी ऐकला, व्हॉइस इज होलिस्टिक. त्याच्याबद्दल नेमकं काय सांगशील? आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना पण तू हे वापरलीस ही संज्ञा, तर त्याच्याबद्दल काय सांगशील तू? सो आवाज, आपण जनरल आवाज म्हणतो, तो इथून आत्ता जो आपण संवाद साधतोय, मी तुझ्याशी बोलतोय, हे शब्द जे तू ऐकतेस, हा व्हॉइस म्हणून आपण मानतो. पण तू जनरल फिलॉसॉफिकल अँगलनी बघितलंस, आणि प्रत्येक, म्हणजे फक्त आपल्या संस्कृतीत असं नाही मी म्हणते, जगभर सगळीकडेच, की आता टर्म्स लाईक व्हॉइस ऑफ द नेशन. व्हॉइस ऑफ द नेशन म्हणजे काय? 140 कोटी लोक या करून ओरडतायत, दॅट इज नॉट व्हॉइस ऑफ द नेशन. ती भावना आहे. प्रतीक्षा, तुला तुझा आवाज मिळालाय, हे जेव्हा मी म्हणतो तेव्हा काय अध्यारूत असतं, की यू हॅव फाउंड अ वे. तुझ्या दृष्टीने सर्वात चांगला असा तुला आयुष्याचा मार्ग मिळालेला आहे, तुला तुझा आवाज मिळालाय. हे टर्म जी आहे ना, ही उथळ नाहीये किंवा फक्त अलंकार म्हणून नाही वापरली जात. ह्याच्यामध्ये प्रचंड डीप फिलॉसॉफी आहे. दॅट इज बेसिकली द होलिस्टिक साऊंड, मी जो म्हणतोय तो. आपल्या तत्वज्ञानामध्ये 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. सर्वात वरची पायरी इज परा. परा इज द व्हायब्रेशन्स इन द युनिवर्स.
द प्रायमॉर्डियल साऊंड, नाद ब्रह्म. सो परा ही पातळी गाठणं मी म्हणणाऱ्यांना पॉसिबल नसतं, आणि अख्खा आपला आध्यात्मिक प्रवास जो आहे समाधीपर्यंतचा, तो त्या पराकडे पोचण्याचाच हे आहे. सो ती व्हॉइसची सर्वोच्च पातळी झाली. त्याच्या खालती जी पातळी येते ती येते पश्यंती. पश्यंती अगदी बेसिक याच्यात अर्थ म्हणजे बघणं, अशा दृष्टीने. पश्यंती इज डायरेक्टली रिलेटेड टू द इंटलेक्ट. सो इंटलेक्ट म्हणजे तुमचे विचार कसे आहेत त्यानुसार तुमचा आवाज शेप होतो. सो पश्यंती नंतर येतं मध्यमा. मध्यमा म्हणजे बोलायच्या आधी जो आवाज आपण आपल्या मनात जनरेट करतो. तू माझ्याशी बोलायच्या आधी, मे बी आत्ता तू पुढचा प्रश्न फ्रेम करतेस तुझ्या मनात, बरोबर, ती पश्यंती आहे. आणि त्या पश्यंतीकडे पण लक्ष देणं, कारण हा शेवटचा जो आहे वैखरी, जो ऍक्च्युअल आपण बोलतोय आवाज, त्या वैखरी इज जस्ट अ मॅनिफेस्टेशन ऑफ ऑल दीज थिंग्स. ज्या वरती 3 आहेत त्याचं मॅनिफेस्टेशन आहे. आणि तुमच्या भावना काय आहेत, तुमचे विचार कसे आहेत, यांनी तुमचा आवाज शेप होत असतो. सो साऊंड व्हॉइस इज होलिस्टिक जेव्हा मी म्हणतोय त्यावेळेला तुमच्या विचारांमधले बदल करणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. फक्त मी बोलतोय आणि जे जनमानसात प्रचलित असलेले हे असे व्हॉइस एक्सरसाइजेस करणं किंवा बाराखडी म्हणणं, ते फायद्याचे आहेतच, त्याबद्दल ऍब्सोल्युटली दुमत नाहीये. आणि ते करावेच म्हणजे केलेच पाहिजेत ते, जर तुम्हाला व्हॉइसमध्ये काही करायचं असेल तर. पण ते अगदी बेसिक लेव्हलचं झालं. मेन व्हॉइस शेपिंग जे आहे ना ते इथून होतं. आणि अगदीच बेसिक याच्यात माहिती वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा याचं उदाहरण द्यायचं झालं आता म्हणजे मला एकदम सुचलं की आता आपला पावसाळा, आपण पावसाची वाट बघतोय. जो पडणारा पाऊस आहे ना, ऍक्च्युअली थेंब जे पडतात ज्यांनी तुम्हाला आनंद मिळतो, जो आवाज आपण ऐकतो त्या ह्याचा टर्म दॅट इज द वैखरी. ढगांमध्ये गडगडाट होतो, पाऊस पडलेला नसतो, पण ते पावसाचे संकेत असतात. पाऊस फॉर्म झालेला आहे, जे आपल्या मनामध्ये आपण शब्द फॉर्म करतो कोणाशी बोलायच्या आधी, किंवा मेंटल रीडिंग आपण करतो, तो गडगडाट आहे. मध्यमा. त्याच्या पलीकडे गेलं काळा ढग येतो. फक्त काळा ढग आला, गडगडाट नाहीये, काही नाहीये, तो एक थॉट आहे फक्त. पण त्याच्यात आपल्याला पाऊस दिसतो. किती इंटरेस्टिंग. त्याच्यात पाऊस दिसतो आपल्याला. ते इंटलेक्टच्या पातळीवर गेलं पूर्णपणे. दॅट इज पश्यंती. आणि बाष्प आहे, आत्ता इथे बाष्प आहे. पाऊस काय आहे, त्या बाष्पाचंच एक रूप आहे. सर्वत्र सगळीकडे वॉटर वेपर आहेच आहे, ह्युमिडिटी, पण पाऊस पडत नाहीये. सो वॉटर वेपर इज रेन. ते बाष्प म्हणजेच पाऊस आहे. दॅट इज द प्युअर कॉन्शियसनेस परा. की आहे, पण ते फिजिकल फॉर्म मध्ये मॅनिफेस्ट नाही झालेलं. पण म्हणून तुम्ही तो पाऊस नाहीये असं म्हणाल का? तर अगदी मटेरियल टर्म्स मध्ये म्हणायला गेलं तर हो, पाऊस नाही पडत आहे, पण आहे, बाष्प आहे, ह्युमिडिटी आहे. याचा अर्थ ते पावसाचे कण आहेत. दॅट इज द कॉन्शियसनेस, दॅट इज परा. तो बाष्पच तुम्ही काढून टाकलात समजा, तर पाऊसच नसणार आहे. त्या बाष्पापासून तो ढग बनतो, त्या ढगातून तो गडगडाट होतो, त्या गडगडाटातून तो पाऊस येतो. पण आम्ही महत्व देतो फक्त त्या थेंबाला. आम्ही ह्या प्रोसेसला महत्व देत नाही. तिथे प्रॉब्लेम होतो. इनफॅक्ट माहिती पण नाहीये कोणाला त्या प्रोसेस बद्दल किंवा ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत. आणि एखाद्याचा आवाज त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगतो, म्हणजे याबद्दल काय सांगा? व्यक्तिमत्वाबद्दल प्रचंड सांगतो. आता माझा म्हणजे व्हॉइस रिडिंग वरती प्रचंड अभ्यास नाहीये, पण कोणीही तुमच्याशी कधीही बोलत असेल की हा पटला नाही माणूस, याचा आवाजात दम नव्हता, हे काय असतं, ते त्याचं व्यक्तिमत्व सांगत असतं. भावना आणि व्यक्तिमत्व इज अगेन दॅट इंटलेक्ट लेवल. मगाशी म्हटलं ते पश्यंतीच्या ह्याच्यावर आहे. सो तिथे ते व्यक्तिमत्व तुम्ही बदलून तुमचा आवाज कम्प्लिटली बदलू शकता.
तर अतिशय प्रेमळ एखादी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचा आवाज कधी असा ऐकलाय? नाही. त्या व्यक्तीचा आवाज ह्या पद्धतीचाच असणार आहे. आणि पॉलिटिशियन्स कोणते ऐकलेत का तुमच्याशी बोलताना? की जनता हो, मी तुम्हाला काय सांगतोय? नाही, तो त्या व्यक्तिमत्वाचा आवाज आहे. सो व्यक्तिमत्व हे आवाजात शिरतं आणि व्यक्तिमत्वाबरोबर भावना पण शिरतात. आणि आवाज हे ह्या दोन गोष्टींच्या मध्ये येतं. तुमचं मेंदू आणि हृदय. सो विचार आणि भावना ह्या दोन्हीही आवाज शेप करत असतात. मला राग आला, माझा आवाज बदलणारच आहे. त्याच्यासाठी साधना वेगळी करावी लागते की राग आलेला आहे तरी सुद्धा मी पोकर फेस ठेवून कसं बोलू शकतो. मला दुःख झालं की माझा आवाज बदलतोच, हा आवाज येतोच माझा. मी अश्रू रोखायचा प्रयत्न केला तरी हा आवाज येणार आहे. मला आनंद झालेला असला तर मला कोणी थांबवू नाही शकत हा आवाज काढण्यापासून. मला पण थांबवता येत नाही स्वतःला. मी घाबरलेलो असलो की तो एक दबका आवाज येणारच आहे काही करून. मला नाही दाखवता येत ह्या आवाजात मी घाबरलेलो आहे, आणि मी घाबरलेलो असताना हा आवाज निघणंच पॉसिबल होत नाही. सो भावना आणि व्यक्तिमत्व हे तुमच्या आवाजातून दिसतं. आणि त्याचा सखोल अभ्यास म्हणजे व्हॉइस रीडर्स असतात की फक्त 2 मिनिटं काय तो व्यक्ती बोलतोय बाजूला, त्याच्यावरून त्याची अख्खी लाईफ हिस्ट्री काढू शकतात. काय म्हणतो? अख्खी लाईफ हिस्ट्री निघू शकते त्याची. बापरे. की हा कसा असेल. आणि लाईफ हिस्ट्री म्हणजे पिन पॉइंटेड गोष्टी नाही, स्पेसिफिक्स नाही, पण त्या माणसाचं व्यक्तिमत्व अख्खं तंतोतंत रेखाटता येऊ शकतं. माझा त्यावर एवढा अभ्यास नाहीये आणि मी करणार पण नाही, कारण नाहीतर प्रॉब्लेमच होतील सगळे. पण व्यक्तिमत्व हे तुमच्या आवाजाशी रिलेटेड आहे. इनफॅक्ट आवाज हा तुमच्या व्यक्तिमत्वाशी रिलेटेड आहे. इट इज अ मॅनिफेस्टेशन. आत्ता जो प्रश्न विचारला त्यालाच अनुसरून की एखाद्या व्यक्तीचा आवाज आणि आत्मविश्वास ह्याच्यातला काही संबंध आहे का, आणि तो कशा पद्धतीने असू शकतो? अगेन आत्मविश्वास हे भावना आणि व्यक्तिमत्व या दोन्हीशीच जोडून असलेली गोष्ट आहे. माझंच उदाहरण देतो आत्ता. की वर्कशॉप्स घेतो, 1-to-1 काउन्सिलिंग करतो, ह्या सगळ्या गोष्टी करतो कायम, आणि मला कधीच काही प्रॉब्लेम झालेला नव्हता. इथे जेव्हा आलो ना, घरून निघालो, कारमध्ये बसलो, त्यावेळेला रिअलाइज झालं मला की अरे आपण हे असं कधीच केलेलं नाहीये. ह्याच्यात मला संक्षिप्त राहायचं आहे, मला पाहिजे तसं बोलता येणार नाहीये. बऱ्याच गोष्टी असतात ज्या थोड्या कॉन्ट्रोवर्शियल मी बोलून जातो, पण त्या 1-to-1 ह्याच्यात चालतील, हे पब्लिक प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्या ह्याच्यात नाही. आणि हे सगळे विचारायला लागले आणि भीती वाटली मला. मी तिथून इथे येईपर्यंत मी मोठमोठ्यांनी बोलत होतो आणि सुरुवातीला मला सुचतच नव्हतं, आवाज फुटत नव्हता. अरे वा. सो कॉन्फिडन्स नसलेला माणूस बोलत असेल त्यावेळेला ते कळतं, जाणवतं. ओव्हर कॉन्फिडंट माणूस असेल तो बोलत असलेला सुद्धा कळतं. आणि कॉन्फिडन्स नसून सुद्धा तुम्हाला सुंदररित्या बोलता येणं हे सुद्धा एक कला आहे. पण ती परत इथून येते की त्या पर्टिक्युलर विषयाबद्दल मला कॉन्फिडन्स नाहीये, माझा आत्मविश्वास नाहीये तेवढा, पण तरी सुद्धा आय विल ट्राय टू कन्व्हे इट अशा ह्याच्यात. पण आत्मविश्वास हा प्रचंड गरजेचा आहे, नाहीतर तुमचा आवाज ततपप होणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या हमखास होतातच होतात. आत्मविश्वास नसताना म्हणजे कधीतरी ऑफहँड कोणाला तरी एखादा प्रश्न विचारला आपण की आपल्याला माहिती आहे त्यांनी काहीतरी गफला केलेला आहे, आणि असं एक नवरा बायकोंमध्ये होतं किंवा मित्रमैत्रिणींमध्ये होतं, ऑफिसेसमध्ये होतं, खटकन विचारला, ही इज नॉट व्हेरी कॉन्फिडंट ॲट दॅट टाइम टू आन्सर इट. ते नाही, पण म्हणजे हे होतच. सो कॉन्फिडन्स प्लेज अ व्हेरी बिग पार्ट इन युअर व्हॉइस. आणि आवाजातल्या ज्या त्रुटी आहेत, अडथळे आहेत, ते शारीरिक असतात नेहमीच की भावनिक पण असू शकतात? शारीरिक असतात. आणि प्रत्येकाचा म्हणजे कोणाचाही आवाज परफेक्ट नाहीये. तो परफेक्ट आवाज म्हटलं तर सगळ्याच गोष्टी एकत्र आलेल्या असतात. तुमचं मी मगाशी म्हटलं ते सगळ्या गोष्टी ट्यून इन झालेल्या असतात, आणि देन ती समाधी अवस्था आहे. सो आवाज परफेक्ट हा कोणाचाच नाहीये. त्रुटी ह्या शारीरिक मॅक्झिमम असतात,
पण मानसिक त्रुटी पण असतात. माझ्या आयुष्यात कायम कसला तरी फिअर फॅक्टर समजा असेल, माझा आवाज तसा शेप होतो. मी कितीही आनंदात असेल, माझ्या डोक्यात कॉन्शियस माइंडमध्ये माझ्या ती फिअर नसली तरी सुद्धा माझ्या आवाजातून ती फिअर बाहेर पडत असते. मी आनंदात असेल, आय एम लिव्हिंग द मोमेंट असं असेल तरी सुद्धा माझा आवाज हा तो घाबरलेला कुठला तरी एक अंश त्याच्यातला घेऊनच बाहेर पडतो. सेम मानसिक ह्याचं आवाजाच्या मॅनिफेस्टेशनवर म्हणजे जी वैखरी आहे त्याच्यावर 100% फरक पडतो. मला ऑफ हँड आता अशी उदाहरणं नाही आठवत आहेत, पण तुझ्या प्रश्नाचं बेसिक उत्तर की येस, फक्त फिजिकल नाही, मेंटल सुद्धा प्रचंड मोठा त्याचा वाटा आहे तुमचा आवाज शेप करणं यासाठी. आता गेले 17 वर्ष, तब्बल 17 वर्षांचा तुझा प्रवास आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया मधला. म्हणजे सामान्य माणसासाठीची ती सोनेरी दुनिया आहे. तर तो प्रवास करत असताना तुझा अनुभव कसा होता आणि काय सांगशील तू आजकालच्या जनरेशनला की ह्या इंडस्ट्रीमध्ये जाताना काय काळजी घ्या किंवा कशा पद्धतीने जा किंवा काय? सर्वात प्रथम या इंडस्ट्रीकडे बघताना तिथे जायचं असेल तर अंडरलाइनिंग एक गोष्ट लक्षात ठेवा, दुरून डोंगर साजरे. तुम्ही गेल्यानंतर ते जे काय आहे ते एव्हरेस्ट वर पोचल्यासारखं आहे. कम्प्लिटली वाईट नाहीये, पण तुमची पर्सनॅलिटी तशी पाहिजे, आउटगोईंग, फास्ट पेस्ड पाहिजे. वर्क लाईफ बॅलन्स हे कितीही एथिकल गोष्ट आपण मानली की तो असला पाहिजे. ह्या इंडस्ट्रीमध्ये मी आता एवढी वर्ष काढलेली आहेत, इट इज नॉट पॉसिबल. नाहीतर ही इंडस्ट्री फंक्शन नाही करणार. या क्षेत्रात जाणाऱ्या प्रत्येकाला मला एक अंडरलाइनिंग गोष्ट सांगायची आहे, दुरून डोंगर साजरे. कारण बाहेरून जी काही चंदेरी दुनिया वगैरे दिसते ना, तुम्ही आत शिरलात की सगळं बदलून जातं. इलेक्ट्रॉनिक न्यूज हेक्टिक आहे. तुम्ही कोणत्या म्हणजे आता व्हॉइस या दृष्टीने आपण, तू हा प्रश्न विचारलाय, सो आय एम कन्सिडरिंग की जर्नलिस्ट आणि अँकर्स या दृष्टीने तू हा विचारला असशील. करेक्ट. तर प्रचंड हेक्टिक लाईफ आहे ते. जर्नलिस्टसाठी वर्क लाईफ बॅलन्स नामक गोष्ट ही फक्त एक संकल्पना म्हणूनच राहते. त्याचं कारण म्हणजे उद्या काही घडलं कुठे, कुठेही माझा जो काही बीट आहे त्या बीटच्या अनुषंगाने काही कुठे घडत असेल तर आय हॅव टू कव्हर इट. मग ते रात्री 2 वाजता घडू दे की दुपारी 2 वाजता घडू दे, मला तिकडे पोचायचं आहे. बिकॉज आय हॅव साईन्ड फॉर दिस. मी या क्षेत्रात येते त्यावेळेला मला हे करणं गरजेचंच आहे. आणि त्या सगळ्या ह्याच्यात तुमचा आवाज जपणं हे प्रचंड क्लिष्ट गोष्ट होते. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला जाणवत असेल, मेजर म्हणजे कुठेतरी भूकंप झालाय किंवा टेररिस्ट अटॅक असतात, त्यावेळेला 1-1, 2-2 दिवस एखादा जर्नलिस्ट तिकडेच असतो. तुम्ही काढून बघा क्लिप्स अशा लोकांच्या. डे 1 ला रिपोर्टिंग स्टार्ट होतं तेव्हा काय त्यांचा आवाज कसा असतो आणि क्लोजिंगच्या वेळेला त्यांचा आवाज कसा असतो, अख्खा बदल जाणवतो त्या आवाजात. एन्थुझियाझम असतो त्यांच्यामध्ये, पण तो इफेक्ट करतो. सेम थिंग फॉर अँकर्स. अँकर्सना 1-1 तास, म्हणजे आजकाल तर आता सुपरफास्ट बुलेटिन्स याचा सपाटा सगळीकडे लागलेला आहे. बरोबर. अर्धा तास श्वास न घेता बोलता येणं इज नॉट अ सिम्पल टास्क. आपण सुद्धा आता थोड्या वेळाने पाणी पिऊ. मी बोलतोय, मी पॉझेस घेऊन बोलतोय, मग तुझ्या प्रश्नाच्या वेळेला माझा पॉज असतोय. सुपरफास्ट बातम्यांमध्ये नॉनस्टॉप खटखट 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 खटखट, फक्त एक ते बातमी चेंज होते त्या करून एक काहीतरी वाईप जातो, तेवढा पॉज मिळतो तुम्हाला. त्याच्यात प्रचंड हेक्टिक होतं हे सगळं काही. आणि ह्या लोकांसाठी त्यांनी व्हॉइस ट्रेनिंग घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि ह्या लोकांसाठी ते पश्यंती आणि मध्यमा ह्या लेवल्सवर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण ते डे इन अँड डे आउट वैखरीवर काम करतच असतात, त्यांचा रियाज होतच असतो. पण टू कीप दॅट व्हॉइस अलाइव्ह ह्या 2 पातळींवर काम करणं गरजेचं आहे त्यांना. सो ज्यांना कोणाला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये यायचं आहे, खटाटोप प्रचंड आहेत. चंदेरी दुनिया वाटली तरी सुद्धा
आहे, चंदेरी आहे. तुम्ही समजा मेहनत करून एका पातळीला पोचलात तर ती चंदेरी दुनिया आहे तिथे, पण सगळ्यांसाठीच नसते ती. हे मनात ठेवून उतरा याच्यात. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आणि व्हॉइस ट्रेनिंग बद्दल आता आपण बोलतोय, तर एखाद्या व्यक्तीनी जेव्हा व्हॉइस ट्रेनिंग घेत असतो तो व्यक्ती किंवा ती व्हॉइस ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याच्या आवाजामध्ये काय काय परिणाम बदल होऊ शकतात किंवा बदल झालेले आजपर्यंत जाणवलेले आहेत? बदल झालेले बरेच जाणवतात. म्हणजे एकतर कॉन्फिडन्स आवाजात दिसतो. जो मगाचा हम्म. प्रश्न होता की हम्म. कॉन्फिडन्स आवाज शेप करतो का, तर येस, कॉन्फिडन्स तो आवाजात दिसतो. सेकंडली आवाजातली खर गेलेली बऱ्याच जणांची बघितलेली आहे. म्हणजे आता मीडियाबद्दल आपण बोलतोय त्या अनुषंगाने खूप वर्ष ट्राय करत असलेले काही रिपोर्टर्स अँकर बनण्यासाठी हम्म. जे काही कारणास्तव बनत नव्हते, असे लोक बनलेले आहेत विदिन 5-6 सिटिंग्स. आणि हे पण त्याच्यासाठी फक्त कोणत्या तरी व्हॉइस कोचकडे जाऊन फायदा नाही होत. रियाज हा गरजेचा आहे. सो आवाजात सर्वात पहिले म्हणजे कॉन्फिडन्स. मगाचाच प्रश्न आपला जो होता की कॉन्फिडन्स आवाजात दिसायला लागतो पूर्णपणे. सर्वात कॉमन गोष्ट जी होते आवाजातली खर जाणं. तुमचे पिच व्हेरिएशन्स जे आहेत आवाजातले, पिच व्हेरिएशन्स म्हणजे आपण एका टोनमध्ये, म्हणजे जरी मी अमक्या टोनमध्ये बोलतोय असं असलं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला बोलताना मी पिच व्हेरी करत बोलत असतो. ते न करता मी बोललो तर माझा आवाज असा ऐकू येईल. हे होणं, आवाजातली टोनॅलिटी म्हणजे तुमचा आवाज, टोनॅलिटी म्हणजे टिंबर आम्ही त्याला म्हणतो, की टिंबर इज बेसिकली माझा हा एक आवाज आहे, किंवा मी अशा पद्धतीने आता तो वेगळा एक आवाज काढला मगाशी जो काढलेला तो, हा टिंबर सुधारणं. आणि तुम्हाला तुमचा घशाचा मूळ टिंबर काय आहे हे कळणं, कारण तुमचा आवाज सर्वात प्रभावी हा त्या टिंबरमध्ये लागतो. म्हणजे मी माझे जुने काही होम व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे कॅमकॉर्डरवरचे काढून बघितलेले होते. तो तशा आवाजात वगैरे मी बोलण्याचं, मला तेव्हा ते खूप आवडायचे. पण तो आवाज माझा प्रभावी नव्हता. मला तो आवाज आवडायचा. म्हणजे आता सुद्धा ऐकताना, आता मी असाच काढतोय, पण तेव्हा तो सुंदर काढलेला होता, पण तो प्रभावी आवाज नव्हता. कारण दॅट व्हॉइस इज नॉट माय पर्सनॅलिटी, दिस व्हॉइस इज माय पर्सनॅलिटी. सो तुम्हाला ते ओळखता येणं, तुमचा आवाज कोणत्या पर्सनॅलिटीचा आहे. आणि पुरुषांमध्ये तर हे प्रचंड होतं की सगळेजण लो पिच मध्ये बोलायला जातात प्रभावी ठरण्यासाठी म्हणून, पण नाही तुम्ही होत. म्हणजे तुमचा जो आवाज आहे त्यातच तुम्ही छान बोलू शकता. येस, तुम्ही तुमचा व्हॉइस बॉक्स चेंज करू शकता रियाजानी. व्हॉइस बॉक्सचे रजिस्टर्स तुम्ही चेंज करून, मी मगाशी अमिताभ बच्चन यांचं उदाहरण दिलं ना, आनंद मधले अमिताभ बच्चन आणि केबीसी मधले अमिताभ बच्चन, ही हॅज ट्यून्ड हिज व्हॉइस लेटर ऑन. सो तो व्हॉइस बॉक्स रियाजानी तुम्ही तसा ट्यून करू शकता. पण प्रत्येक वेळेला त्याची जी रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीच्या पिच मध्ये बोलणं हाच तुमचा नॅचरल व्हॉइस आहे. सो मी तो बदल घडवू शकलो तर मला आवाज, म्हणजे तो बेसी आवाज मला काढता येऊ शकेल, पण त्यासाठी प्रचंड मेहनत लागते. ते नाही केलं तर दिस इज, आणि ही सर्वात मोठी उपलब्धी आहे आमच्याकडे जे कोणी व्हॉइस साठी येतात, की तुम्हाला तुमचा आवाज काय आहे. कारण शेवटी आवाज हा संवादासाठी वापरलेला आहे. संवाद हा माझे विचार दुसऱ्यापर्यंत पोचवणं प्रभावीपणे ह्यासाठी वापरलेला आहे. प्रभावीपणे अंडरलाईंग आहे इथे. कारण माझे विचार मी असेच पोचवू शकतो, पण प्रभावीपणे पोचवायचे असतील तर मला तो माझा आवाज सापडणं गरजेचं आहे. सो अशा बऱ्याच उपलब्धी आहेत. रिव्हर्स इंजिनिअरिंग सारखं भीती घालवायला आम्ही आवाजावर काम केलेले आहेत लोकांचे. दुःखातून बाहेर पडण्यासाठी आवाज, म्हणजे कितीतरी आपण, आणि काही गोष्टी नॅचरल असतात. त्याला प्रचंड राग आला असेल, प्रचंड काही झालं असेल, करून जोरात ओरडणं इज बेसिकली लेटिंग आउट युअर इमोशन्स थ्रू हिअर. मी मगाशी म्हटलं ना, या दोन्हीच्या मध्ये आहे. सो ते असं क्षणिक गोष्ट असते, पण जी इनबॉर्न भीती असते माणसाच्यात, व्हॉइस थ्रू ते रिव्हर्स यातून आपण करू शकतो. सो
असंख्य फायदे आहेत. म्हणजे अगदी बेसिकवाले मी सांगितले आणि खूप एक्स्ट्रीमवाले सुद्धा सांगितले. सो ह्या सगळ्या ह्याच्यात व्हॉइस कल्चरनी फायदे होऊ शकतात तुम्हाला. अनेक गायक, अनेक अँकर्स, अभिनेता, अभिनेत्री आपला हा पॉडकास्ट बघणार आहेत. तर आजचं जे आयुष्य आहे ते धकाधकीचं आयुष्य आहे. तर एखादी सिंपल एक्सरसाइज तुम्ही काय सांगाल स्वतःचा आवाज मेंटेन करण्यासाठी किंवा ह्या क्षेत्रातील लोकांनी स्वतःचा आवाज जपण्यासाठी कोणती एक साधी एक्सरसाइज डेली करावी? साधी एक्सरसाइज डेली करावी हे शांत बसून. एक म्हणजे डीप ब्रीदिंग करा. कारण आवाजाची निर्मिती कशी होते तर आपल्या व्हॉइस बॉक्स व्हायब्रेट होतो बेसिकली आपला. आणि तो व्हॉइस बॉक्स व्हायब्रेट कशामुळे होतो तर आपल्या छातीमध्ये, पोटामध्ये जी आपण हवा आत घेतलेली असते ती हवा आपला तो व्हॉइस बॉक्स व्हायब्रेट करते, ज्यांनी ते व्हायब्रेशन्स बाहेर पोचतात आणि तुझ्या कानापर्यंत ते येतात. श्वसन हे अतिशय महत्वाचं आहे आणि लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. सो रोज शांत बसा. प्राणायाम वगैरे असं नाही, फक्त डीप ब्रीदिंग करा. दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा आणि लक्ष पूर्णपणे त्या श्वासावर केंद्रित ठेवा. ओके. एवढंसं करून 10 दिवसात तुमच्या आवाजात बदल जाणवेल. तुम्हाला इतर काही करायची पण गरज नाहीये. आणि व्हॉइस एक्सरसाइजेस मध्ये हमिंग करा वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये. म्हणजे एक श्वास घेतलात, जेवढा तुमचा श्वास टिकतोय तेवढंच करा. आम्ही व्हॉइस जेव्हा कोर्सेस घेतो किंवा 1-to-1s घेतो त्यावेळेला हे एक ब्रीद वाक्य आहे कुठल्याही येत, आणि ते म्हणजे योगाचं ब्रीद वाक्य आहे, यथाशक्ती. अप टू युअर कपॅसिटी, नॉट बियॉन्ड युअर कपॅसिटी. अप टू युअर कपॅसिटी करत करत ती कपॅसिटी वाढत जाते रियाजानी. पण तुम्ही बियॉन्ड युअर कपॅसिटी करायला लागलात तर तो आवाज खराब होणार आहे, पिरियड. ओके. मला वाटत असतं की मी स्ट्रेच करतोय, क्या बात है, कसलं होत आहे. नाही, तुम्ही तो आवाज खराब करताय. सो अप टू युअर कपॅसिटी ह्या 2 गोष्टी फक्त करा. डीप ब्रिदिंग सुद्धा करायचंय, ते हे होईपर्यंत नाही करायचंय डीप ब्रिदिंग. पूर्णपणे माझा हा चेहरा राहून मला जोपर्यंत आवाज घेता येतोय, श्वास घेता येतोय, तोपर्यंत तो श्वास घ्यायचा. दॅट इज द लिमिट ऑफ युअर ब्रेथ. आणि उच्छ्वास हे रोज करत राहिला तर ती लिमिट पण वाढणार आहे तुमची. ओके. आणि हमिंग ह्या 2 बेसिक गोष्टी केल्यात तरी सुद्धा प्रचंड फरक पडेल आवाजात. 15 दिवस कराव्यात सगळ्यांनी. आणि त्या पॉडकास्ट खाली म्हणजे आता तुम्ही बघताय तेव्हा करायला सुरुवात करा आजपासून, आणि 15 दिवसांनी परत येऊन एखादी कमेंट करा की काय बदल झालेला आहे. येस, करेक्ट. खरंच दादा, तू ना बऱ्याच पत्रकारांना सुद्धा हे व्हॉइस ट्रेनिंगचे नुकसे दिलेले आहेस. त्यांना पण काही टेक्निक्स दिले, त्यांना तू शिकवलंस आणि त्यानंतर आज ते यशस्वी न्यूज अँकर म्हणून आम्हाला पडद्यावर दिसतात. तर तो अनुभव कसा होता, त्याबद्दल काय सांगशील? मस्त होता अनुभव. म्हणजे मुळात असं की मी ह्या फील्डमध्ये असल्यामुळे आणि कोविड काळात मी काही व्हॉट्सॲप वर्कशॉप्स घेतलेले व्हॉइसचे. ओके. ज्याच्यात त्यांना माझ्या रेकॉर्डेड व्हिडिओ क्लिप्स शेअर करायचो. आणि तशा ह्याच्यातून 2-3 जण अप्रोच झाले मला. एक सुरुवातीला झाली ती एबीपी मधलीच माझी छोटी मैत्रीण एक होती की ऋषभ, मला हे अमुक अमुक करायचं आहे, मला काही कर, आय हॅव बीन ट्राईंग फॉर अ लॉंग टाइम, पण मला कोणी घेतच नाही. आणि मग आम्ही 1-to-1 पहिले आवाज अनालिसिस केला. आणि ह्या सगळ्या 3ही लोकांना, म्हणजे 3 जण आतापर्यंत ह्या पातळीवर म्हणजे जर्नलिस्ट टू अँकर असे झालेले आहेत, जे प्रयत्न करत होते पण नव्हतं होऊ शकत आणि नंतर झालेलं आहे. तर या 3घांनाही एक सर्वात महत्वाची गोष्ट, आणि जी मी सगळ्यांनाच सांगतो, श्रवण. मगाशी आपल्या सुरुवातीला बोलताना सांगितलं की 1/3 आणि 1/3 हे महत्व द्यायला शिका आवाजावर. श्रवण आपण विसरून जातो. आणि त्यांना नुसके तेच दिले की
तुमच्या आवडीचे अँकर तुम्हाला कोण प्रेरणादायी वाटतंय की म्हणजे मला एक जण वाटत असेल पण तो दुसऱ्याला नसेल वाटत, सो तुम्हाला कोण प्रेरणादायी वाटतंय, तुम्हाला कोणासारखं बनायचंय, त्या व्यक्तीचं कॉन्शियसली ऐका. कॉन्शियस लिस्निंग, फक्त लिस्निंग नाही, कॉन्शियस लिस्निंग. कॉन्शियस लिस्निंग इज ॲनलाइज करायचंय, ते ऐकताना ॲनलाइज करायचंय की, आणि ॲनलाइज करायचंय माझ्या आवडीची व्यक्ती असली तरी सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही ॲनलाइज करायचंय. मला काय आवडलं, काय नाही, काय प्रभावी होतं, काय नाही, ह्या गोष्टी माझ्या आवाजात मी कशा इम्प्लिमेंट करू शकतो. त्याच्या आवाजात अँकरच्या ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी माझ्या पण आवाजात आहेत का, जर असल्या तर ओके, हे आपल्याला सुधारायचं आहे. असं कॉन्शियस लिस्निंग पहिले करायचं आणि त्यानंतर मग तुमचा आवाज सुधारायला सुरुवात ऑटोमॅटिकली होते. मग व्हॉइस एक्सरसाइजेस आले, ब्रीदिंग आलं, हे सगळं काही आलं. पण तिघांनाही सर्वात मोठा फायदा जो झालेला आहे ना तो कॉन्शियस लिस्निंगचा. आणि अगेन कॉन्शियस लिस्निंग हा रियाज म्हणून करायचा आहे. ओके. आणि ओव्हर टाइम जर तुम्ही खरंच मनापासून करत असाल, इट बिकम्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ. की माय सबकॉन्शियस इज कॉन्स्टंटली प्रोसेसिंग व्हॉट आय हिअर, आणि मला गरज असते त्यावेळेला मला तो फीडबॅक मिळतो. त्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे जी लोकांना कदाचित आवडणार नाही, पण मी त्यांना भाषेवर कॉन्सन्ट्रेट करायला सांगितलं. हा खूप कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे, त्यामुळे आय डोंट नो तुम्हाला पटेल नाही पटणार हा घेतलेला, पण भाषेवर कॉन्सन्ट्रेट करायला सांगितलं आणि त्याचा त्यांना फायदा झाला. सो ह्या हे बेसिक गोष्टी. आणि अनुभव म्हणून मला कॉन्फिडन्स बूस्टिंग म्हणून मला ह्याचा खूप फायदा झाला. की अरे यार, म्हणजे मला असं वाटायचं की मी यांना कोणालाही सांगेन, काय होईल काय नाही आपल्याला काय माहिती, पण आता आय कॅन टेल यू की ये माझ्याकडे, मी बदल घडवून दाखवेन. एकाच सिटिंग मध्ये होईल का आय डोंट नो, पण प्रत्येक सिटिंग मध्ये थोडा 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 बदल करूनच दाखवीन, हे मी आता कॉन्फिडेंटली सांगू शकतो, थँक्स टू दीज 3 गाईज. कारण आणि त्यांच्याकडून मला शिकायला पण प्रचंड मिळालं. कारण ह्या प्रत्येकाकडून स्टुडंट टीचर असं नातं ते नाहीये. सो त्यांच्याकडून सुद्धा मला शिकायला प्रचंड मिळालं या ह्याच्यात. इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स. तुम्ही असे हे न्यूज अँकरचे आवाज घडवले तुमच्या काही टेक्निक्सनी, पण मग असं कधी वाटलं नाही का की स्वतः न्यूज अँकर व्हावं? तुमच्या घरात तर एक न्यूज अँकर आहे सुद्धा, नम्रता मॅम तुमच्या वाईफ आहेत, तर तुम्हाला असं नाही वाटलं का कधीतरी की मी पण न्यूज अँकर व्हावं किंवा ह्या क्षेत्रात मी जावं? वाटलेलं होतं ते, एका स्टेजपर्यंत पोचलेलं पण होतं, पण ते नाही झालं हे खूप चांगलं झालं. कारण त्यामुळेच नम्रता माझ्या आयुष्यात आली. कारण मी तिची जागा घेणार होतो त्यावेळेला. म्हणजे ती तेव्हा पिक्चरमध्ये नव्हती, पण मी ते नाही केलं म्हणून ती जागा ओपन राहिली आणि तिथे नम्रता येऊ शकली. मी तिचं हे कमी नाही करत आहे याच्यात, शी इज ग्रेट. म्हणजे तिच्याकडून मी रोजच शिकत असतो सगळ्या गोष्टी. पण झालेला हा किस्सा की अँकर टंचाई होती ABP मध्ये, आणि त्यावेळेला मला बरीच जण बऱ्याच वेळेला सांगायची की अरे तू शिर ना यार, तू शिर ना, तू काय बोलतो आणि हे ते वगैरे. आणि तसं पब्लिक स्पीकिंग मी लहानपणापासून केलेलं आहे आणि प्रभावीपणे केलेलं आहे. सो त्यावेळेला मी संपादकांशी बोललो, मी टेक्निकलमध्ये होतो, सो माझ्या टेक्निकल हेड्सशी बोललो आणि एव्हरीवन ॲग्रीड. HR पर्यंत ते पोचवणं आणि ट्रान्सफर ह्या डिपार्टमेंट टू त्या डिपार्टमेंट इथपर्यंत होतं की मला एक रिअलायझेशन झालं की अँकरिंग म्हणजे आवाज नाहीये. मगाशी सांगितलं सगळं ना, तिथे तुम्हाला मॅनेजमेंट हे एक प्रचंड मोठी गोष्ट आहे आणि यू आर गोइंग टू डील मॅक्झिमम विथ पॉलिटिशियन्स. माझा स्वभाव, मी मुग गिळून गप्प बसीन किंवा मी जे आहे ते स्पष्ट बोलीन. आय कांट बी डिप्लोमॅटिक. आणि म्हटलं हे अँकर म्हणून द मोस्ट निगेटिव्ह क्वालिटी आहे माझ्यात ही, आणि मलाही ती निगेटिव्ह क्वालिटी अँकरिंगसाठी आहे, पण माझ्या आयुष्यासाठी इट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह क्वालिटी. सो मला ती बदलायची नाहीये. आणि मी म्हटलं की नाही बाबा, हे चालणार नाही. मी 2-3 दिवसात मला ABP मधूनच हाकलून दिलं असतं त्यांनी की अबे तू ह्यांना हे असं बोललास.
अशा सारखं. आणि हे घडलेलं आहे बऱ्याच वेळेला माझ्या बाबतीत, की मी आयदर काहीच बोलणार नाही आणि मग ते काहीच न बोललेलं पायलप होत जातं आणि बर्स्ट होतो. तो बर्स्ट तर स्पष्ट बोलण्यापेक्षा अजून घाणेरडा असतो. सो अँकरिंगसाठी दॅट क्वालिटी इज बॅड हे मला लक्षात आलं आणि म्हटलं की नाही बाबा, हे आपण हे बस की बात नाहीये. आणि पण त्याचा फायदा झाला ना. माझ्या आयुष्यातली जागा भरली ना त्याच्यामुळे. माझ्या आयुष्यात नम्रता आली त्याच्यामुळे. करेक्ट करेक्ट करेक्ट. भाषेबद्दल आता तुम्ही मगाशी म्हटलात, त्यामुळे एक प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की शुद्ध भाषा, पुणेरी भाषा यावर लोकांची अनेक मतं आहेत. तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? अच्छा, म्हणजे तुम्हाला ती कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक चालणार आहे. मी मगाशी पूर्ण बोललो नाही त्याच्याबद्दल, पण सो द थिंग इज, एक पहिले क्लिअर करतो सगळ्यांसाठी की मला सगळे डायलेक्ट्स प्रचंड आवडतात. हा, म्हणजे कोल्हापुरात गेलो की बऱ्याच लोकांना ती हार्ड भाषा वाटते रांगडी आणि हे भाषा, गोड रांगडी भाषा वाटते, पण ती एवढी गोड भाषा आहे. तुम्ही तिथे 4 दिवस राहिलात, सो चांगलं वाईट असं नाहीये ह्याच्यात. हा, जेव्हा मी हे सगळं काही जे बोलणार आहे ते, मला प्रचंड कोल्हापुरी ऍक्सेंट हा आवडतो, तिकडची भाषा आवडते. सुरुवातीला कळायचीच नाही, ऍब्सल्यूट कळायची नाही. हे आम्ही सोलापूरला गेलेलो, कर्नाटक ट्रिपला गेलेलो असताना सोलापूरचा हॉल्ट होता. तिथे मला कळतच नव्हतं, अर्धे लोक बोलत होते ते. आणि एका पहाटे पहाटे एकाशी बोलताना त्या वडेवाला होता, त्याला सांगितलं की तुम्ही मराठीत बोलू शकता का किंवा हिंदीत. ते म्हणाले, त्यांनी सांगताना याचं गेलं की मी मराठीत बोलतोय. आणि मग मला नम्रता वाढाली की बाबा हा इकडचा ऍक्सेंट आहे. सो ह्याच्यात वाईट चांगलं असं नाहीये की पुणेरी मराठी, शुद्ध मराठी, त्याला शुद्ध मराठी असं म्हटलेलं आहे. किंवा मग विदर्भातली भाषा, नागपूरची, जळगावची, ह्या सगळ्या वाईट आहेत. तर तसं नाहीये. ह्या सगळ्या त्या त्या मातीत रुजलेल्या भाषा आहेत. त्या मातीचा आवाज आहे. द व्हॉइस ऑफ द सॉइल हे आहे तो. सो तो वाईट नाहीये. पण जेव्हा मी मराठीत, आणि हे स्पेशली मी अँकर्सना सांगतो, हा, इतर कोणालाही नाही सांगणार मी हे, जेव्हा तुम्हाला महाराष्ट्राशी बोलायचं आहे त्यावेळेला ती पुणेरी मराठी म्हणून जी आहे ती तुम्हाला येणं गरजेचंच आहे. म्हणजे एक अगदी बेसिक तुला प्रश्न विचारतो की आपण पुणेरी मराठीला ना बेस मराठी असं म्हणूया. ओके. तिथून सगळ्याची निर्मिती झालेली आहे इतर ह्याची. ओके. सो पुणेरी मराठी महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातल्या माणसाला कळणार नाही असं होईल का? ज्याला मराठी येतं नाही, असं नाही. त्या सगळ्यांना माणसाला समज. पुणेरी मराठी, किंवा आपण पुणेरी मराठी हा शब्दच नको घ्यायला, कारण तिथे कॉन्ट्रोवर्सी शुद्ध निर्माण मराठी. होते. शुद्ध मराठी पण नको घ्यायला, कारण याचा अर्थ असा होतो की त्या बाकीच्या अशुद्ध आहेत. नाही, त्या अशुद्ध नाहीयेत. इनफॅक्ट त्या आत्ता मी जे बोलतोय ना, त्या भाषेपेक्षा गोड आहेत त्या भाषा. हो. पण दिस इज द बेस लँग्वेज. ही मूळ मराठी जिथून इतर सगळे हायब्रिड्स झालेले आहेत, ते हायब्रिड्स पण खूप चांगले आहेत. पण ती मूळ भाषा जी आहे ना, ती मूळ भाषा सगळ्यांना कळणार आहे. मी जसं मगाशी म्हटलं की कोल्हापूरला सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा गेलेलो होतो, नाही कळायचं मला. थोडासा कोल्हापुरी एवढी पण अवघड नाहीये न कळणं. सोलापूरला आम्हाला खरंच कळलं नाही. आणि माझं मराठी एवढं काही चांगलं नसलं नाहीये, पण कारण मी आता बोलताना सुद्धा तुला कळत असेल की इंग्लिश प्रचंड वापरतोय. पण नम्रतासारखी बाई, तिचं म्हणजे काहीच्या काही अप्रतिम मराठी आहे, पण नव्हतं कळत ते. त्याचं कारण म्हणजे ते मूळ सगळ्यांना अपील नाही होत ते. तर तुम्हाला अँकर बनायचं आहे, मराठी न्यूज इंडस्ट्री मधलं अँकर बनायचं आहे, तर तुम्हाला महाराष्ट्र व्यापायचं आहे ना. बरोबर. सो विदर्भ ऍक्सेंट तुम्ही वापरून बोललात तर कोकणातल्या माणसाला कळेलच का? बरोबर. अर्ध्या लोकांना कळेल, अर्ध्यांना कळणार नाहीये. सोलापुरी ऍक्सेंट मध्ये मी बोललो तर नाशिकच्या व्यक्तीला कदाचित तो कळणार नाहीये, पण पुणेरी नाही वापरणार तो शब्द मी. मूळ मराठी भाषेत तो जो ऍक्सेंट आहे तो तुम्ही वापरलात तर तो अख्ख्या महाराष्ट्राला कळणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्या ऍक्सेंटचा अभ्यास करणं आणि त्या ऍक्सेंटमध्ये बोलणं हे गरजेचं आहे. कारण तो ऍक्सेंट सगळ्यांना कळतोय. सेम थिंग मी बऱ्याच जणांना सांगतो की इंग्लिश तुम्ही हे करत असाल तर ब्रिटिश इंग्लिश शिका. ती मूळ इंग्लिश आहे.
तिथून इतर सगळे ऍक्सेंट्स आलेले आहेत. ब्रिटिश इंग्लिश येणाऱ्या माणसाला ब्रिटिश इंग्लिश, कुठलेही ब्रिटिश मूवीज असतील, ब्रिटिश सिरियल्स असतील, त्या विदाऊट सबटायटल्स बघता येतात. ओके. ऑस्ट्रेलियन, आयरिश इंग्लिश ते इंग्लिशच बोलतात. स्कॉटिश इंग्लिशच बोलतात हे सगळी माणसं. विदाऊट सबटायटल्स ब्रिटनमधल्या माणसाला पण शक्य नाहीये. तेच कारण. सो तुम्हाला इंग्लिश जग व्यापायचं समजा असेल, आणि आता अमेरिकन इंग्लिश मी म्हणेन त्याचं कारण म्हणजे ते पॉप्युलर प्रचंड झालेलं आहे. सो ओके, तुम्हाला तुमच्या भाषेचं तुमच्या त्या ऍक्सेंटचं प्रेम असणं प्रत्येकालाच असतं. सो ते असेल तर ती महाराष्ट्रभर व्यापेल एवढी पॉप्युलर करा तो ऍक्सेंट, आणि मग कदाचित आय वोंट से दिस, किंवा मग मी म्हणेन तो मूळ ऍक्सेंट, आणि समजा तुम्ही कोल्हापूरचे असाल आणि तो अख्खा महाराष्ट्रभर पॉप्युलर झालेला आहे ऍक्सेंट, आता सगळ्यांना कळतंय ते शब्द काय आहे, ते हे काय आहे, तर मग मी सांगेन की मूळ मराठी आणि कोल्हापुरी ह्या दोन्हीचा अभ्यास करा. अच्छा. सो ह्याच्यात त्या ऍक्सेंट्स बद्दल बिलकुल दुस्वास वगैरे नाहीये. आणि प्रॉब्लेम हाच होतो कॉन्ट्रोवर्सीचा, की ही मूळ मराठी किंवा शुद्ध मराठी बोलणारे असतात, त्यांचं म्हणणं असतं की ते कसले फालतू आणि काही म्हणजे अशुद्ध बोलतात वगैरे. हे तर ते अशुद्ध नाही बोलत आहेत, ती गोड भाषा आहे प्रचंड, आणि त्या मातीतून जन्माला आलेली ती भाषा आहे, आणि प्रत्येक मातीत तो बदल होणार आहे. आणि रिव्हर्स पण होतं की हा आले ते शुद्ध मराठीवाले, तर नाही अरे, पण तुम्ही त्यांना बोलून चालणार नाहीये, कारण मूळ तिथून आलेलं आहे. सो ते बोलतायत, आणि ते त्या मूळ ठिकाणी आहेत जिथे जन्म झालेला आहे. सो ते ती मूळ भाषा बोलतायत, तुम्ही तुमच्या इकडची मूळ भाषा बोलताय. पण मराठी म्हटलं तर अख्खा महाराष्ट्र आहे. सो मग त्यावेळेला सगळ्यांना कळणारी भाषा कोणती, तर ती पुण्याची भाषा. ओके. ओके. हा मुद्दा आहे, आणि लकीली हा या तिघांनाही पटला आणि त्यांना त्याचा फायदा झाला. सो मी परत एकदा सांगतो, मला याच्यात कॉन्ट्रोवर्सी वगैरे नकोय. मला स्वतःला प्रचंड, आणि कोल्हापुरी ऍक्सेंट तर मला काहीच्या काही आवडतो, विदर्भाचा पण आवडतो ऍक्सेंट. म्हणजे हे दोन ऍक्सेंट्स मला तर प्रचंड आवडणारे ऍक्सेंट्स आहेत. आणि मी आता म्हटलं असं, रांगडी कोल्हापुरी असली तरी ती या मूळ मराठीपेक्षा गोड आहे. सो इथे दुस्वास नाहीये कोणाचाही, पण टेक्निकली बघायला गेलं तर मी सांगितलं काय ते. आणि व्हॉइस ट्रेनिंग आहे, व्हॉइस कल्चर आहे, ह्या गोष्टीचा कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो? क्षेत्रांची नावं घे, मी सांगतो. म्हणजे सगळ्याच क्षेत्रात फायदा होऊ शकतो. सगळीकडेच फायदा होऊ शकतो. आणि क्षेत्र सोड, घरी तुझं वडिलांची पटत नाहीये, किंवा आईशी पटत नाहीये, किंवा धाकटी बहीण असेल, तुला आता मुलगा आहे ना, हा, मुलाशी संवाद कसा साधला पाहिजे, मुलाबरोबर माझा आवाज प्रभावीरित्या समोर पोचणं, व्हॉइस कल्चर इज दॅट. माझा आवाज पोचला पाहिजे, फक्त नाही, प्रभावीरित्या पोचला पाहिजे. सो गायक असेल तर त्याला त्या दृष्टीने आवाजातला गोडवा वाढवणं हे आहे. तू आई आहेस, तुला कमांड आणि प्रेमळ भाव ह्या दोन्हीचं सुंदर पण पाहिजे, पेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित कशा मुलापर्यंत पोचू शकतील. सो तो प्रभावी संवाद घडणं, यासाठी व्हॉइस कल्चर. सो त्याला क्षेत्राचं बंधन नाही. आपण आता बोललो सगळं जर्नलिस्ट, अँकर्स याबद्दल वगैरे, तिथे आहेच फायदा आणि लोक त्याच्याच दृष्टीने बघतात. पण नाही, एक हाऊसवाईफ असली तरी सुद्धा तिने व्हॉइस कल्चर, आणि म्हणजे कोणाकडे तरी जाऊन केलं पाहिजे असं नाही, पण तिने आवाजाचा रियाज केला तर तिला सुद्धा तोच फायदा होणार आहे. प्रभावीपणे माझा आवाज समोरच्यापर्यंत पोहोचवणं. सो कुठलंही क्षेत्र असू दे. बरेचदा मी अनेक फ्लॅट्स बघते, अनेक बॅनर्स बघते, अनेक ॲड्स मोबाईलवरती येतात की बऱ्याच ठिकाणी वर्कशॉप्स होतात व्हॉइस कल्चरचे, व्हॉइस ट्रेनिंगचे. पण मग तुम्ही जे ट्रेनिंग घेता त्यात असं काय प्रभावी आहे किंवा असं काय वेगळे गुण आहेत, हे तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? एक म्हणजे आम्ही डीप जातो त्या परापश्यंतीमध्ये सुद्धा. ऑफकोर्स 90% लोक जे येतात ते मटेरियल जगाच्या दृष्टीनेच येतात. सो मग अशी मी नॉईज टू सायलन्स असं म्हटलं तर यू वॉन्ट टू लिव्ह इन द नॉईज. सो खूपच त्या सायलन्सकडे बघायचं नाहीये, कारण तुम्हाला मटेरियल जगात जगायचं आहे. पण ह्याचा फायदा कसा होतो हे आपल्या आत्ताच्या संवादात मी सांगितलेलं आहे. तर
अगदी परापर्यंत नाही, कारण परापर्यंत ज्याला पोचायचं आहे तर त्याला व्हॉइसची पण गरज नाहीये. त्यांनी म्हणजे ते ज्ञानेश्वर आहेत बेसिकली. सो ते आपण तिथपर्यंत नाहीच पोचू शकणार आहोत. आणि परापर्यंत जायचं असेल तर ह्या सगळ्या स्टेजेसचा विचार पण नाही कोणी करणार. पण आम्ही ह्या दोन म्हणजे थॉट प्रोसेस आणि तुमचा मध्यमातला आवाज, सो मेंटल व्हॉइस जो आहे ह्यावर सुद्धा फोकस करतो आणि ह्याचा प्रचंड फायदा होतो. मग परत मेन व्हॉइसकडे आलं. सो दिस इज अ स्मॉल पोर्शन ऑफ द वर्कशॉप. मेन व्हॉइसकडे आलं की मगाशी म्हटल्याप्रमाणे 1/3 पार्ट हा तुम्हाला ऍक्च्युअल इंटरेस्ट असलेला जो आहे व्हॉइस, हा इथून निघणारा, त्याच्यावर असतो 1/3 पार्ट. आणि मी मगाशी जस्ट अगदी सिम्पल सांगितलं, श्रवणावर एक्सरसाइजेस असतात आणि यू कॅन इम्प्रूव्ह युअर लिस्निंग. अगेन श्रवणाचा रियाज, हे फार विचित्र वाटेल ऐकायला, पण श्रवणाचा रियाज कसा करावा ह्याचं ट्रेनिंग दिलं जातं. श्वसन, प्राणायाम आणि इतर काही ऑफबीट एक्सरसाइजेस मी काही डेव्हलप केलेले आहेत. सो ते श्वसनाचे एक्सरसाइजेस आणि ह्या सगळ्या गोष्टी, हा 1/3 पार्ट झाला. आणि मग आपण येतो ऍक्च्युअल व्हॉइस प्रोडक्शनकडे, तो 1/3 पार्ट झाला. सो असं बघायला गेलं तर कम्प्लिटली वेगळं आहे. सो माझ्या अख्ख्या वर्कशॉपमधला जो एवढा पोर्शन आहे, दॅट इज द एंटायर पोर्शन फॉर एव्हरीवन एल्स. सो हा खूप मोठा फरक आहे. ओके. आणि आजपर्यंत अशी कोणती सक्सेस स्टोरी आहे जी तुमच्या मनाला भिडली आणि जी आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर करा तुमच्या ह्या प्रवासातली? मी नाव नाही सांगू शकत, ठाण्यातलीच आहे केस, कारण पूर्णत्वास गेली नाही. अनफॉर्च्युनेटली कोविड आलं आणि ते सगळं काही हे झालं. पण एक मुलगी होती, ब्रह्मांडला राहायची. तिचा प्रचंड हुशार, त्यांच्या वडिलांची फॅक्टरी वगैरे हे आहे. ती US ला शिकायला गेलेली असताना तिचा काहीतरी 19-20 वर्षाची असताना तिला स्ट्रोक आला. अच्छा. त्याच्यातून ती सावरली, पण तिचा आवाज कम्प्लीट गेला. गेला म्हणजे आवाज होता, हेच ती बोलू शकायची. अ ब्रिलियंट स्टुडंट. पण ही वॉज ऑल्सो पॉझिटिव्ह लेटर ऑन. सुरुवातीला खचली प्रचंड, सगळं काही हे झालं, पण फॅमिली बॅकिंग खूप चांगलं होतं आणि पॉझिटिव्हली ती सगळं करत होती, विच वॉज अ व्हेरी गुड थिंग. जे मी म्हटलं की ह्या वरच्या 2 स्टेजेस का गरजेच्या तुमच्या आवाजासाठी, तर ती पॉझिटिव्ह असणं आणि बिलीफ असणं, ह्यामुळे सुद्धा ते झालं. म्हणजे फक्त मी काय त्याच्याबरोबर केलं ह्याचं नाहीये. त्यांनी मेडिकली, सो मी मेडिकली आय एम नॉट सेईंग की ते सगळे चुकीचं होतं आणि काय भंपकपणा वगैरे, पण मेडिकली ते जगभर सगळीकडे गेले, कारण गडगंज श्रीमंत फॅमिली आहे, सगळीकडे गेले. देर इज नो प्रॉब्लेम इन द व्हॉइस बॉक्स. ओके. आणि मग माझ्याकडे आल्यानंतर वी स्टार्टेड ऑफ विथ प्लेन व्हॉइस एक्सरसाइजेस. 3 सेशन्स मी फक्त व्हॉइस एक्सरसाइजेसच केले. त्या व्हॉइस एक्सरसाइजेस थ्रू काय बदल होतोय हे बघायचं होतं मला. झाला बदल. म्हणजे सुरुवातीला मी तिला सांगितलेलं की रोज मला 2 ते 3 व्हॉइस नोट्स पाठवायच्या व्हॉट्सअपवर, काही झालं तरी. आणि ती नित्यनेमाने करत होती, होमवर्क दिलेलं. सो रियाज ती करत होती. तिचा प्रचंड मोठा वाटा आहे हा त्या सगळ्या सक्सेस स्टोरीमध्ये. आय वॉज जस्ट अ फॅसिलिटेटर. म्हणजे केमिकल रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट जे काम करतं, आय वॉज द कॅटलिस्ट. तिने केलेलं आहे, कारण असंही मी बऱ्याच जणांचं घेतलेलं आहे, कोणाचं काही झालेलं नाहीये. त्याचं कारण म्हणजे फक्त ज्ञान प्राप्त करून होत नाही काही, अंमल करणं गरजेचं आहे. तो अंमल म्हणजे तो रियाज आहे. हलकंसं काहीतरी कळण्यासारखं जाणवत होतं. आणि मी म्हटलं की माझा हिच्याबरोबर रॅपो चांगला आलाय, म्हणून मी नम्रताला ऐकवलं. तर नम्रता डिकोड करू शकली काहीतरी. म्हटलं ओके, कुछ तो हो रहा है. देन वी शिफ्टेड टू द मेंटल आहे. ओके. आणि ओव्हर टाइम म्हणजे तिच्या आवाजासाठी आम्ही रिग्रेशन्स घेतली तिची. देर वर मेनी ब्लॉक्स त्या स्ट्रोकमुळे आलेले. ओके. फिअर ब्लॉक्स आणि हे ओव्हर टाइम तिचा आवाज पूर्ण नाही सुधारला, पण एक 10 सेशन्स नंतर वगैरे, तेच मी म्हटलं ना व्हॉइस नोट्स, ह्या
तिराईत कोणालाही ऐकवल्या त्याला शब्द कळू शकत होता. कळू शकत होता. म्हणजे अगदी आत्ता मी बोलतोय असं, पण मी आत्ता हे बोलतोय, ओ, तिचं जे great, आधी great. काहीच नव्हतं, फक्त आवाज असायचे, हम्म, हम्म, ते ह्या स्टेजपर्यंत पोचलेलं. आणि नंतर कोविड आला. हम्म. आणि त्यामध्ये माझं तिच्याबरोबर भांडण झालेलं. तिने एकदा रियाज केला नाही आणि हे केलं नाही, त्याच्यावरून मी तिला बोललेलो वगैरे होतो. आणि लगेच कोविड आला आणि मग ते स्टॉप झालं अनफॉर्च्युनेटली. आत्ता आपण हे बोलतोय त्या ह्याच्यात आय थिंक आय शुड कॉन्टॅक्ट हर अगेन अँड सी की काय होतंय ते काय होतं? परत, आणि आत्ता ते टिकलेलं आहे की नाही हे. पण Yes, yes. हा माझ्या दृष्टीने म्हणजे मलाच जबरी वाटलं की यार, म्हणजे मेडिकल सायन्सनी कम्प्लिटली वाईप ऑफ केलेली केस होती. आणि इनफॅक्ट सांगितलेलं की काहीच प्रॉब्लेम नाहीये. हम्म. विदिन 10 सेशन्स इफ आय कॅन गेट दिस थिंग डन, मलाच खूप मस्त वाटलं की हम्म. क्या बात आहे. आणि परत मी हे सांगतोय, हा तुम्हाला सुद्धा सगळ्यांना नीट ऐका, हा सगळा जो होता आय वॉज अ कॅटलिस्ट. मी फक्त मार्गदर्शन दिलेलं होतं. माझ्या मार्गदर्शनाने काही झालं नाहीये. तिने रियाज केला त्यामुळे घडलेलं आहे. हम्म. सो व्हॉइस कल्चरचा वर्कशॉप करून आलं म्हणजे मी उद्यापासून डबिंग आर्टिस्ट झालो नाही. तुम्हाला रियाजाला पर्याय नाही. हम्म. सिम्पल एज दॅट. पण मी वार्तालापच्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आता ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून नक्की सांगेन, जर सरांकडे जायची इच्छा असेल तर नक्की जा. पण हे लक्षात ठेवा की दादा स्ट्रिक्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रियाज करणं भाग आहे आणि त्यातूनच तुमचाच फायदा आहे. तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट मिळणार आहे. खरं तर खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, खूप गोष्टी ऐकण्यासारख्या आहेत, ज्ञान संपादन करण्यासारखं आहे. पण प्रत्येक गोष्टीला वेळेची मर्यादा असते, नाही का? तर ह्या पॉडकास्टमध्ये नक्कीच थांबतोय, पण पुढे दादा तुला परत परत आम्ही बोलवणार आहोत. हो, कारण चालेल आमचं मला. एक आहे की जिथून आम्हाला जास्त गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवता येतील त्या व्यक्तींना आम्ही सतत आमंत्रित करतो. असं नाही की एक पॉडकास्ट घेतला आणि तेवढं जुजबी माहिती घेतली, आम्ही त्याच्यात खोलवर जाण्याचा प्रयत्न करतो. तर तुला सुद्धा नक्की आम्ही पुन्हा आमच्या Sure. वार्तालाप जंक्शनवर बोलवू आणि तुझ्याकडनं आणखीन ज्ञान संपादन करू. पण तत्पूर्वी जाण्याआधी मला तुला एक विचारायचं आहे की तू कॉलेजमध्ये असताना डोनाल्ड डकचा आवाज काढायचा असतो. तो आज तू इथे काढायचा आहेस आणि त्यानंतर एक छोटंसं रॅपिड फायर आपण तुझ्यासोबत खेळणार आहोत. मला आता तो जमेल का माहिती नाही. म्हणजे मी कॉलेजमध्ये मला ऍक्च्युली डोनाल्ड डक हाक मारायचे बरेच जण. हम्म. आता बोलताना मगाशी तुला सांगताना मला ते रिअलाइज झालं की 20-25 वर्ष झाली मी तो आवाज काढलाच नाहीये. सो आय विल जस्ट ट्राय. मला आता माहिती नाही की निघतोय कसा, चांगला निघतोय, काय निघतोय ते. हाय प्रतीक्षा, कशी आहेस तू? येतोय का डोनाल्ड डक सारखा आवाज? येतंय आणि आम्हाला ऐकायला पण फार मजा आली. अरे वा, थँक्यू. आणि आता एक जाता जाता छोटासा रॅपिड फायर आपण तुझ्यासोबत करणार आहोत. मला एका शब्दात उत्तर तुझ्याकडनं अरे बापरे. हवंय आणि मला असं वाटतं हाच टास्क आहे तुझ्यासाठी. हा, हे माझं ट्रेनिंग आहे. मी आता हे मला आधी सांगायचं ना, मी रियाज करून आलो असतो. ओके. 1 मिनिटात आवाज सुधारण्यासाठी एक सल्ला. हमिंग करा रोज. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला शांत बसून मगाशी सांगितल्याप्रमाणेच डीप ब्रीदिंग, हमिंग, दॅट्स इट. बाकी इतर कशाचीच गरज नाहीये. म्हणजे बेसिक तुम्हाला करायचं असेल तर एवढं करा आणि तुमचा आवाज सुधारत जाईल. मगाशी म्हटलं असं परत एकदा सांगतो, 15 दिवसांनी रिपोस्ट करा, कमेंट, Yes, काय comment बदल करा. फरक काय झालाय बदल ते. घडला. नक्कीच. लोकांचा व्हॉइस कल्चर बद्दल सगळ्यात मोठा गैरसमज काय? की मी कोणाकडे गेलो की माझा आवाज सुधारतो. मी जेवढे जास्त पैसे भरतो तेवढं माझा आवाज सुधारण्याचे चान्सेस वाढतात. आज हा संवाद ऐकल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकांनी स्वतःच्या आयुष्यात कोणता बदल घडवावा? जे काही तुमचं उद्दिष्ट आहे त्यानुसार काही सवयी आयुष्यात लावा तुमच्या. अभ्यास करा आणि रियाज करा. रियाज म्हणजे हेच की ती जी सवय आहे त्या सवयीच्या अनुषंगाने अभ्यास करणं. कारण मी परत एकदा सांगतो, रियाजाला पर्याय नाही तुम्हाला पुढे जायचं असेल तर. आणि ऋषभ गोखले यांचा आवाज जेव्हा थकतो, सगळ्यांना आवाजाबद्दलचे धडे सांगताना, त्याच्यानंतर तो आवाज ताजातवाना करण्यासाठी तुम्ही चहा प्रेफर करता की कॉफी? मी चहाबाज आहे.
चहाबाजे म्हणजे मी आत्ता इथे हे झाल्यानंतर मी पहिले काय करणार आहे तर तर मला चहा पिणार. तुम्हाला तुमच्याकडून चहा मागवणार आहे, तो यायला 10 मिनिटं असतील तर मी खालती जाऊन चहा पिणार आहे. चहाला पर्याय नाही. पर्याय नाही, हा? पर्याय नाही. जसा आणि रियाजाला पर्याय नाही तसा माझ्या आयुष्यात चहाला पर्याय नाही. मग किती बाहेर असं उन्हात उभा असेल तर सुद्धा चहाला तर मी पितो. म्हणजे चहाला वेळ नसते पण वेळेवर चहा Yes, हवाच असतो perfect. नाही का? बरं, मुंबई की पुणा? काहीच नाही, मला सोडायचं आहे सगळं आणि मला कोकणात जायचं आहे. ओके ओके ओके, ठीक आहे. रिषभ दादा, तू आज इथे आलास आमच्या वार्तालापच्या जंक्शनमध्ये, ह्या पॉडकास्टमध्ये तू सहभागी झाला. खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारताना. मला पण खूप मजा आली. मी खूप दिवसांनी असं आणि ते जे कारमधून येतानाचा जो फिअर फॅक्टर होता ना तो गेला. अगेन यू वर द कॅटलिस्ट. कोणतरी लागतं ना प्रत्येकाच्या ह्याच्यावर. सो यू वर द हिलर ओव्हर हिअर. आणि खूप मजा आली. परत पण आपण भेटणार आहोत Yes. आणि एखादा छान असाच टॉपिक ह्याच्यातनं घेऊन आपण छान गप्पा मारूयात. अशीच एक संध्याकाळ चाय पे चर्चा करूयात. तेव्हा आम्ही नक्कीच तुला बोलवू. तोपर्यंत तू पण मस्त राहा. अनेकांना छान छान आवाज दे. त्यांच्या आवाजात अनेक छान छान बदल घडव. ह्याच शुभेच्छा आम्ही तुला थँक्यू. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून, वार्तालापच्या माध्यमातून देतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.